तर मागच्या भागात आपण पाहिलं की अक्षत मेहता सोनमला भेटला. त्याने तिला धरून उभं केलं आणि म्हणाला, तर तूच माझ्या टीममध्ये नवीन जॉईन झालेली. सोनमने एक तीव्र छोटा किंकाळीचा आवाज फोडला, पण जतीनला तो ऐकू गेला नाही. अक्षित मात्र तिच्याकडे रागाने पाहत होता. जतीन बाहेर निघून गेला. सोनम घाबरून घशात गोळा येत म्हणाली, सर कृपया मला काम असाइन करा, मी लगेच सुरू करते. अक्षितने तिला भिंतीवर दाबला आणि म्हणाला, वेलकम टू हेल. आता माझा रोष सहन करायला तयार राहा. आय हेट यू. सोनम थक्क झाली आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ही शिक्षा मला तुला नाकारल्यामुळे, ती रडत म्हणाली. त्यावर तो म्हणाला, तुला वाटतं का मी एवढ्या छोट्या गोष्टीसाठी बदला घ्यायला आलोय? नाही. तुझ्या अपमानापुढे माझ्या कुटुंबाला त्रास झाला. माझ्या वडिलांना तुझ्यासाठी झालेल्या अपमानामुळे हार्ट अटॅक आला. तू कशी काय आमच्या गल्लीत ही गोष्ट पसरवलीस? लोकांनी आमच्याबद्दल वाईट बोलले. इतकं सगळं कसं काय करू शकलीस तू? खूप टॅलेंट आहे तुझ्यात. तू एक मीन वुमन आहेस. आय हेट यू. सोनम काही बोलणार होती तेवढ्यात अक्षितने रागाने भिंतीवर मूठ आपटली आणि तिला शांत राहायला सांगितलं. अचानक दोघं एकमेकांजवळ खूप आले आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे खेळले. जणू वेळ थांबूनच गेला. सोनम काहीतरी स्पष्ट करणार होती तेवढ्यात अक्षितने भिंतीवर हात आपटला आणि तिला शांत राहण्याचा इशारा केला. योगायोगाने दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि त्यांच्या डोळ्यात दुःख भरलेले प्रतिबिंब एकमेकात सामावले. त्यांना जाणवलं की जणू वेळ थांबून गेला आहे. सद्यस्थितीत त्यांच्या डोळ्यांमध्ये फक्त छोटासं अंतर होतं. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. पहिल्यांदाच सोनमला अक्षितच्या श्वासांची जाणीव होताना एक वेगळंच थोडंसं भान आलं. त्याच्या डोळ्यात तिला राग दिसत होता, पण त्याचसोबत एक अव्यक्त भावना देखील जाणवत होती, जी त्याच्या मनात धडधडत होती. अक्षितला देखील सोनमच्या डोळ्यात ती शोध घेणारी आस जाणवत होती, जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता. अचानक अक्षित तिच्यापासून दूर झाला आणि आपल्या मनातला मऊ कोपरा लपवण्याचा प्रयत्न केला. सोना, मला समजत नाही माझ्यासोबत असं का होतंय. प्रेम आणि द्वेष ही दोन विरुद्ध भावना तुझ्याविषयी माझ्या हृदयात सारख्या प्रमाणात कशा काय असू शकतात? त्याच्या अंतर्मनाने विचारलं आणि त्याने हळूच हात आपल्या हृदयावर ठेवला. मला माहिती आहे तुला काहीतरी बोलायचं आहे. जर बोलायचं असेल तर बोल, मी ऐकायला तयार आहे. सॉरी, मला कल्पनाही नव्हती की तुझ्या वडिलांना तो प्रसंग सहन होणार नाही आणि मी नाही पसरवली ती बातमी तुमच्या परिसरात. मी सोनम चिंताग्रस्त होऊन अळखळत म्हणाली. जस्ट स्टॉप इट. अक्षित ओरडला आणि तिचा हात ओढला. सोनमचा तोल गेला आणि ती थेट त्याच्यावर पडली. तिचं डोकं त्याच्या हृदयावर टेकलं आणि ती त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू लागली आणि ते ठोके तिच्यासाठीच धडधडत होते. क्षणभर सोनम हरवली आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली. लिसन सोना, तो म्हणाला. तू मला सोना म्हटलंस का? ती आश्चर्याने म्हणाली. नाही, मी तुला सोनम म्हटलं. मिस सोनम, मी 1 तासापूर्वी मेलमधून तुला जे काम पाठवलंय ते EODपर्यंत पूर्ण कर. आता बाहेर. गेट आऊट. अक्षत तिच्या जवळ येत म्हणाला. सोनमने मान हलवली आणि निघताना मनात पुटपुटली. अरे देवा, हा किती मोठा इडियट आहे. बाईशी बोलण्याची तमीज नाही आणि वर माझा हात कधी बसतो तेव्हा मालिश करत राहतो. ती तिच्या खुर्चीत बसली आणि तणाव कमी करण्यासाठी फिरत्या खुर्चीत गोल फिरायला लागली. खुर्ची फिरत राहिली आणि हळूहळू तिचं मन शांत झालं. तिने मेल उघडला आणि तिचे डोळे विस्फारले. तोंड उघडे राहिले. हे काय? हे काम फक्त मला दिलंय? सिरियसली? हे तर किमान आठवडा तरी लागेल आणि हा राक्षस EODपर्यंत पूर्ण करायला सांगतोय. कसं काय करू? तेवढ्यात तिच्यासमोर बसलेला प्रवीण उठून तिच्याकडे आला. अरे वा, इतकं सगळं काम. तू खूप टॅलेंटेड असशील म्हणूनच अक्षित सरांनी तुला एवढी जबाबदारी दिली. ऑल द बेस्ट. मला तर कधी अशी संधीच नाही मिळाली. प्रवीण, मला यात कधी काही डाऊट आला तर मदत करशील का? काही ठिकाणी युजर रिक्वायरमेंट समजत नाहीत, सोनम म्हणाली आणि त्याच्यासोबत रिक्वायरमेंट्सवर चर्चा करू लागली. दोघं बोलत होते आणि अक्षित पडद्यामागून त्यांच्याकडे रोषाने बघत होता. सोनम दुसऱ्या मुलाशी बोलताना तो सहन करू शकत नव्हता. अक्षितने अटेंडरला बोलावलं आणि म्हणाला, सोनमला माझ्या कॅबिनमध्ये बोलावून आण. सोनम कॅबिनमध्ये जाण्यापूर्वी प्रार्थना करत म्हणाली, देवा, मला या राक्षसापासून वाचव. आशा करते की हा माणूस पुन्हा काही गोंधळ करणार नाही. याच्या टोमण्यांनी मी कंटाळले. असे म्हणून ती दार ठोठावणार तेवढ्यातच दार उघडलं आणि ती थेट अक्षितवर पडली. यायला माझं नाक, सोनमने आपलं नाक चोळत म्हटलं. तिचं नाक टोमॅटोप्रमाणे लाल झालं होतं. वेदनेने तिच्या डोळ्यातून पाणी आलं. अक्षितने तिचे अश्रू पाहिले आणि तिला कॅबिनमध्ये बसवलं. त्याने अटेंडंटला कॅन्टीनमधून बर्फ आणायला सांगितलं. सोनम वेदनेने थापा टाकत होती. शेवटी बर्फ आला. अक्षितने पुढाकार घेऊन तिच्या नाकावर बर्फ ठेवला आणि अलगद सोडू लागला. सोनम वेदना सहन न झाल्याने त्याच्या खांद्यावर आपला हात टेकवून बसली.
अक्षितला तिची अवस्था पाहून वाईट वाटलं. ती थोडी सावरल्यानंतर तो म्हणाला, सोनम थोडा आराम कर. दुपारी काम सुरू कर, घाई नाही. मी पाठवलेलं काम या विकेंडपर्यंत करून सबमिट केलं तरी चालेल. रिलॅक्स. ओके अक्षित, सोनम म्हणाली. तेवढ्यात त्याला भान आला आणि तो पुन्हा पूर्ववत होत म्हणाला, मला सर म्हण. मी तुझा बॉस आहे आणि तू माझी एम्प्लॉई. बिहेव. सोनमने गोंधळलेला चेहरा करत म्हटलं, ओके सर. आता जाऊ का? हो, आता जा आणि काम सुरू कर. मला कामापासून पळणारे लोक आवडत नाहीत, अक्षित म्हणाला. सोनमने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण काही बोलू न शकल्याने कॅबिनमधून निघाली. रात्री 9 वाजता सोनमने सगळं काम पूर्ण केलं आणि ऑफिसमधून बाहेर पडली. ती स्कूटी सुरू करणार होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की टायर पंक्चर आहे. अगं, सकाळी कोणाचं तोंड पाहिलं मी. एका दिवसात एवढा गोंधळ आणखी सहन होत नाही. सोना, काय चाललंय तुझ्या नशिबात? ती स्वतःलाच शिव्या घालत म्हणाली. तेवढ्यात अक्षितची कार तिच्या जवळून गेली. त्याने स्पीड कमी केला आणि म्हणाला, मिस सोनम, तुमच्या शिक्षेचा आनंद घ्या. मी दिलेलं वचन पाळतो. आता कुणाला लिफ्ट मागा किंवा चालत जा. चॉईस इज युअर्स, व्हॉइस इज माइन. त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर स्मित आणि डोळ्यात वाईट चमक होती. त्याने तिला डोळा मारत कार पुढे नेली. सोनमने रागाने समोरचा दगड लाथाडला. अरे राक्षसा, देव सगळं बघतोय. जर मी निरपराध असेन तर तुला सुद्धा हाच अनुभव देईल. ती संतापाने ओरडली, कारण त्या रस्त्यावर वाहनांची हालचाल खूप कमी होती. सोनम एकटीच चालत बस स्थानकाकडे जायला लागली. रस्त्यात तिने एक गाडी पाहिली जी बंद पडली होती आणि एक माणूस ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्याला नीट पाहिलं आणि मोठ्यांदा हसायला लागली. तिने हसल्यावर तो म्हणाला, तुझं तोंड म्हणजे कावड्याचं तोंड. तू जे दुर्दैव बोलली होतीस ते खरंच झालं. क्रॉस माउथ, असं म्हणून अक्षितने विनोदी चेहऱ्याने तोंड वाकडलं. बोट दाखवू नको माझ्याकडे. तू जे काही भोगतोयस ते कर्मफळ आहे. ॲज यू सो शॉल यू रिप. बाय. मला उशीर होतोय, मला बस पकडायची आहे. सोनमने डोळे फिरवत त्याला चिडवलं. अक्षित मोठ्यांदा हसू लागला आणि, मिस सोनम, आज बस युनियनच्या संपामुळे बस सेवा नाही, संध्याकाळी त्यांनी जाहीर केले. आता तुला उड्डाण बसची वाट पाहायची आहे का, नरकातून उचलण्यासाठी? अक्षितने तिला टोमणा मारत विचारले. सोनमने रागीट चेहरा करून पूर्ण आत्मविश्वासाने चालत सुरू केले. अक्षितने तिच्या सुरक्षिततेचा विचार केला आणि तिच्या मागे चालू लागला. तू माझ्या मागे चालतोयस का? सोनमने आपली स्वॅग दाखवत विचारले. हो, तोपर्यंत चालेल जोपर्यंत तू घरी पोहोचत नाहीस, कारण मीच तुला ही शिक्षा दिली, अक्षित म्हणाला आणि त्याने स्वतःला शब्दाचा गळाखोका दिल्याबद्दल दंड दिला. अरे राक्षस, किती छान आहेस. आधीच सांगतोस की तू वेडा आहेस. रात्री कोणालाही अशी शिक्षा देतो. मूर्ख. सोनम रागावली. पहा, मला खंत आहे. मला बस संप होईल हे माहीत नव्हतं. मी भविष्यवाणी करणारा नाही. मी तुझा टायर पंक्चर केल्यावरच कळालं. आता माझ्याशी असंबंधित वागणं थांबव. चल चालूया. आता 10 वाजलेत. तुला एकटीने जाणं सुरक्षित नाही. मी सोबत येईन, अक्षित म्हणाला. तू माझा बॉडीगार्ड नाहीस. मी मार्शल आर्टमध्ये प्रशिक्षित आहे. मला तुझी मदत नको, सोनम वेगाने चालत म्हणाली. तू माझ्याशी शर्यत लावत आहेस का? तू ॲथलीटसारखी धावतेस, अक्षित म्हणाला, तिचा वेग जुळवण्याचा प्रयत्न करत. मी तुला टाळण्यासाठी वेगाने चालते, राक्षस. आता मला एकटं सोड, सोनम रागावून म्हणाली. अरे, तू मला राक्षस म्हणतेस? हे कसं धाडस केलं? तिथेच थांब, अक्षित म्हणाला आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला. तू मला पकडू शकणार नाहीस. बाय. सोनमने आपली बॅग घेऊन धाव घेतली. ती मागे पाहत अक्षितला चिडवत राहिली. अचानक ती दगडाला धडकली आणि पाय मोडल्यामुळे जमिनीत पडली. अरे नाही सोनम, अक्षित ओरडला आणि तिच्याकडे धावत गेला. ती वेदनेने लंगडत होती तेव्हा अक्षितने तिला उभं करण्यास मदत केली. तिच्या वेदनेला पाहून त्याने तिला सांत्वन दिले. त्याने तिला मिठी मारून आराम दिला. ती त्याच्या कुशीत स्वतःला हरवून बसली. तू कोण आहेस? तू माझा संरक्षक आहेस का? मला असं वाटलं तू नेहमी माझी काळजी घेतोस. तू माझा प्रियकर आहेस का? मला असं वाटलं तू माझी काळजी घेतो आणि पुन्हा पुन्हा माझ्या प्रेमात पाडतोस. तू माझा सल्लागार आहेस का? मला तुझा सल्ला आवडला जेव्हा आपण भेटलो आणि तू माझ्या करिअरबद्दल सल्ला दिला. तू कोण आहेस? तू माझं भविष्य असशील की भूतकाळ? तू माझं हृदय राज्य करशील की फोडशील? मी तुझ्याकडे का झुकते? ही विचित्र भावना काय आहे जी माझ्या हृदयात फक्त तुला पाहता तालबद्ध धडकते? ती त्याच्या विचारात हरवली होती आणि कोडे सुटवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी अक्षितने तिला मिठीत घेतले आणि तिच्यावर आपली काळजी व्यक्त केली. ठीक आहेस ना सोना? अक्षितने तिच्या केसांवर हळूवार हात फिरवत विचारले. आयला, मला वाटलं माझा पाय मोडला आहे, सोनमने लक्ष जागं करत सांगितले. अक्षितने दुसरा विचार न करता तिला आपल्या कुशीत उचलले आणि काळजीपूर्वक चालू लागला.
सोनमचं हृदय धडधडत होतं. रगडलेले विचार, प्रेमाने भरलेले डोळे आणि हृदयातील भावना घेऊन अक्षित तिला आनंददायी वातावरणात उचलून चालत होता. या वातावरणातून प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा पसरली. असं वाटत होतं जणू सारं विश्व त्यांना एकत्र करायला इच्छित आहे. सोनमचे हात अक्षितच्या मानेभोवती होते आणि तो तिला धडधडत श्वास घेत चालवत होता. ती आकाशातील ताऱ्यांकडे बघत होती जे तेजस्वीपणे चमकत होते, जेणेकरून ती वेदनेपासून विचलित होईल. ती सुरात गात होती, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ डिड आय वंडर व्हॉट यू आर, अप अबाव द वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. ही गाणी ऐकून अक्षितने तिला विचित्र दृष्टीने पाहिले. ठीक आहेस का? तुझा टाच किंवा मेंदू दुखला का? मला वाटतं तू ठीक नाहीस, अक्षितने तिचा पाय धरून विचारले. आयला, तू मला रागवतोस का? मला घरी घेऊन जा. मी गाणी गाईन जेणेकरून तुला मला उचलल्याची वेदना विसरली जाईल, सोनमने आपल्या टोळीवर करत सांगितले. अरे, तू असं गाशील तर मी मानसिकरित्या बिघडणार, अक्षित हसत म्हणाला. ठीक आहे बरं, तुला ब्रेक हवा आहे का? सोनमने विचारले आणि त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. अरे देवा, कृपया थोडंसं बोलणं थांबवा ना, चटरबॉक्स, अक्षतने आपल्या भुवयावर उचलत म्हणाले. ठीक आहे, सोनम म्हणाली. ती थोडा वेळ थांबली आणि काहीतरी बोलायची तयारी करत होती. त्याचवेळी त्यांनी एका कार चालताना पाहिलं. कार थांबली आणि एक मुलगा कारमधून उतरला. सर, यावेळेस? अक्षतने विचारले, अजूनही सोनमला आपल्या हाती धरून. हाय अक्षत, मी तुमची कार पाहिली आणि परिस्थिती समजली. मी तुमची मदत करायला आलो, म्हणून मी तुमच्या शोधात आलो. ती कोण आहे? हसत हसत त्यांच्या कंपनीचे हेड विचारतात, आपले उद्दिष्ट लपवत. हो सर, ती आमची नवीन कर्मचारी आहे. तिच्या स्कूटीचं टायर पंक्चर झालं होतं आणि अक्षतने मागील घटनेबद्दल सांगितले. ठीक आहे, चला माझ्या कारमध्ये चला, हेड म्हणाले. अक्षतने तिला कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि स्वतः ताजे बसायला जात होता. त्याचवेळी हेडने त्याला ओलांडून सोनमच्या बाजूला बसवले. अक्षत, तुम्ही ड्रायव्हरच्या बाजूला बसाल का? मला रात्री उशिरा समोरच्या सीटवर बसण्याची भीती वाटते. माझ्या डोळ्यावर प्रकाश पडायला मला सहन होत नाही, हेडने निरागस चेहऱ्यासह सांगितले. अक्षत हसत हसत मान्य झाला आणि समोरच्या सीटवर बसला. हेड व्यक्ती सोनमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सोनमने आपली बॅग त्यांच्यामध्ये ठेवली. तिला हेडच्या बाजूला बसायला विचित्र वाटत होते. हेड व्यक्ती देवाचे आभार मानत होता की तिला सापडले आणि प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहत होता. जसा तो तिच्याशी बोलण्यासाठी आरामाच्या झोन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. सोनम म्हणाली, माझं घर इथे आहे, धन्यवाद, आणि कारचं दार उघडलं. तिने स्वतःच कारमधून उतरायचा प्रयत्न केला. तिचा पाय मोडल्यामुळे ती लंपास पडायच्या अगोदर अक्षतने तिचा हात धरला आणि मदत केली. अक्षतने तिला घराच्या दारावर ठोकळ केला. हे पाहून समय संयम गमावत होता. त्याला सोनम आणि अक्षत यांच्यामधील जवळीक सहन झाली नाही. समय रागात भरले, पण सोनमला दुखत असल्याचे पाहून त्याने तिला धरले आणि घरात घेतले. ती अपघातामुळे पाय मोडला होता. कृपया काळजी घ्या सर, अक्षतने प्रवेशद्वाराजवळ उभं राहून सांगितले आणि निघायला तयार झाला. समयने डोळ्यात अश्रू घेऊन त्याचे आभार मानले, जे अक्षतच्या हसण्याने स्वीकारले गेले. पुढच्या दिवशी, हाय, तुम्ही आज का आले? तू विश्रांती घेऊ शकलास ना मिस सोनम? अक्षतने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत विचारले. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी पुन्हा एकदा माफी मागतो, आपली चूक लक्षात घेऊन. ठीक आहे, मागील गोष्टी मागे ठेव, मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ताच, सोनमने आदेश दिला. हॅलो, माफी मागणं तुम्हाला मला अशा पद्धतीने बोलण्याचा अधिकार देत नाही. मी तुझा बॉस आहे, अक्षत भुवया उचलून म्हणाला. अरे पुन्हा नाही, माझ्यासोबत चला. सोनमने त्याचा हात धरून आपल्या कॅबिनची ब्लाइंड्स बंद केली. अरे, तू काय करणार आहेस? मी निरागस आहे, माझ्याबरोबर काही चूक करू नकोस, अक्षतने खेळकरपणे तिच्या हेतूवर शंका घेतली. डिअर प्ले बॉय, तुझ्या आणि माझ्या कॅबिनमध्ये रोमांस होत असल्याचा भ्रम थांबव. मला तुझ्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. VVIP FYI, अत्यंत महत्त्वाची आहे, सोनमने सांगितले आणि त्याला सोफ्यावर बसवले. बोलण्याच्या वेळी ती चुकीने अक्षतच्या बुटला धडकते आणि त्याच्यावर पडली. त्यांच्या जवळीकीत एक क्षण थांबला. श्वास आणि नजरा बदलल्या. अक्षतने स्वतःला नियंत्रित करत तिच्या कमरेभोवती हात हलवले. सोनम नेहमीप्रमाणे त्याच्या मिठीत स्वतःला विसावते. त्यांनी आपल्या अंतःकरणातील भावना मिठीत सामायिक करून त्या क्षणाचा आनंद घेतला. काही वेळानंतर त्या आपल्या भावना जरा संयमात आणतात. अक्षयने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, तू म्हणालीस की मी भ्रम पाहतोय? भुवया उचलत, असं चुकीने झालं, मला असं करायचं नव्हतं, सोनम निरागस चेहऱ्यासह म्हणाली. तू मला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेस? इतकं वाईट चॅटरबॉक्स? मी इतका शुद्ध विचार करत होते आणि तुम्ही आपल्या ओठांच्या चुंबनाने माझं मत गोंधळले. हे मला माझ्या भावी पत्नीसाठी राखून ठेवायचं होतं.
तू ते चोरलं, अक्षतने तिच्या पायाला खेचून सांगितले. सोनमचा चेहरा रागाने लाल झाला. तिच्या नाकातून गरम वायू बाहेर पडत होता. अरे थांब, आता ऐक. मला तुझ्याकडून काही माहिती हवी आहे आत्ता. सोनमने बोट उचलून आदेश दिला. मी तयार आहे, पण माझ्या मांडीवरून उठशील का? खरं तर मी इतके वजन इतक्या वेळापर्यंत धरायला सरावलेलो नाही, अक्षतने सोनमच्या कमरेभोवती हात मोकळे करत म्हणाला. सोनमला लक्षात आलं की ती अजूनही अक्षतच्या मांडीवर बसली आहे आणि लगेच उठली. सॉरी. आता ऐक, त्या दिवशीच्या भांडणाबद्दल तुझ्या वडिलांनी काही सांगितलं का? मला माहिती हवी आहे अक्षत, सोनमने डोक्यात विचार घेऊन सांगितले. तुला काय झालं? अचानक मला विचारतेस? तू काय शोधत आहेस? अक्षतने भांडण आठवत ताणत विचारले. अक्षत, काल रात्री मी माझ्या वडिलांशी तुझ्या कुटुंबाबद्दल बोलले. ज्या दिवशी आपण बाहेर गप्पा मारत होतो त्यावेळी तुझ्या वडिलांना कुणीतरी कॉल केला. त्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना आमच्या मूळ गावातील खुनाबद्दल विचारलं. यामुळे त्यांच्यातून आग पेटली. आता तुझे वडील कसे आहेत? सोनमने थांब न घेता विचारले. माझे वडील ठीक आहेत. काय काय सांगतेस? मला गोंधळ झाला. तुझे वडील हे अचानक तुला कसं सांगितलं? सविस्तर सांग, अक्षत सोफ्यावरून उठत म्हणाला. अक्षत, काल जेव्हा तुम्ही मला तसंच सोडले, माझ्या वडिलांना तुम्ही आवडलात. त्यांना तुमची जबाबदारीची जाणीव आणि काळजी घेण्याची वृत्ती भावली. ते तुझ्याबद्दल बोलू लागले आणि अचानक त्यांच्या तोंडून असं काही बाहेर आलं. त्यांनी विचार केला की कदाचित त्यांनी त्या दिवशी आपला आवाज कमी केला असता आणि माफी मागली असती. सोनमने डोळे बाजूला वळत सांगितले. आणि ही अचानक बदल का झाला चॅटरबॉक्स? अक्षतने तिकडे झुकून विचारले. कारण 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 सोनमने आपला दुपट्टा गुंतवत स्टॅमर केले. मी ऐकत आहे, बोल पुढे. अक्षत तिने स्टॅमर केल्याने थोडा कंटाळला होता. कारण त्यांनी विचार केला की आपण एकमेकांवर खोल प्रेम करत आहोत. कारण तू मला असं धरलं जसं मी फक्त तुझी आहे. त्याने तुझ्या वर्तनातून माझ्याबद्दल काळजी आणि प्रेम पाहिलं, सोनमने लगेच सांगितले आणि आपला चेहरा हाती लपवला. अरे खरंच? अक्षतने कोणतीही भावना न दाखवत म्हटले, पण मनात विचार केला. ते हुशार आहेत. म्हणावे लागेल त्यांनी माझ्या भावना समजल्या, ज्या तुला कळल्या नाहीत. अर्धवट मनाची स्त्री. काय? काही म्हटलंस का? सोनमने हात काढून ताणलेल्या तासांनी त्याकडे उत्सुकतेने पाहिलं. लाज वाटून घेऊ नकोस, मी तयार नाही. तसेच मला अशी भावना नाही. जर तुझ्या जागी दुसरी असती तर मी तेच केलं असतं. समजलं का, अर्धवट मनाची स्त्री? अक्षतने ठाम स्वरात सांगितले. तू खरंच राक्षस आहेस, बरोबर ना? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुमच्या वडिलांनी त्यांचा कॉल मिळाल्याबद्दल काही सांगितलं का? सोनम रागाने विचारते. नाही, पण मला आईला विचारावं लागेल. मी आज विचारेन आणि तुला सांगेन. आता जाऊ शकतेस का? मला खूप काम आहे. तुला माहिती आहे ना मी व्यस्त आहे, अक्षतने आपली बेशिस्त वागणूक दाखवत सांगितले. मनात त्याने विचार केला. सॉरी हनी, जर तू अजून काही वेळ इथे राहिली, मला तुझ्या जवळ पाहून माझ्यावर नियंत्रण राहणार नाही. सोनमने ओठ घट्ट केले आणि रागाचा चेहरा केला. ती पाय जमिनीवर ठोकले आणि सुबक चालत तिथून निघाली. अक्षतचे लक्ष वेधून घेतले. कामावर लक्ष दे अक्षत, बॉस कधीही येऊ शकतो, अक्षतने स्वतःशीच म्हटले. समयने CCTVद्वारे सोनम अक्षतच्या कॅबिन सोडताना पाहिले आणि टेबलवर भडकून मारलं. उफ, तिला रोज जवळ येण्यापासून कसं थांबवू? माझा हेतू कसा पूर्ण होईल? आता मला काहीतरी करावं लागेल, तिला गमावू नये. लंचमध्ये अक्षत आणि सोनम अनपेक्षितपणे कॅफेटेरियात भेटले. त्यांनी रागाने नजर देऊन काळजीपूर्वक हृदय दर्शवले. हेड त्यांच्यामध्ये येऊन सोनमकडे रहस्यमय नजर देतो. तो चालत असताना संपूर्ण कर्मचारी गोंधळले आणि आदराने उभे राहिले. कृपया बसाल. मला एक बातमी जाहीर करायची आहे. आज रात्री आपल्या घरात पार्टी आहे कारण झेनकॉल कंपनीसह डील पूर्ण केली. यासाठी तुम्हाला बोनस मिळेल. हे सर्व आमच्या नवीन कर्मचारी सोनमच्या कोडिंग कौशल्यामुळे आणि युजर इंटरफेस डिझाईन सादर करण्याच्या पद्धतीमुळे झाले. त्यांना प्रभावित झाले, हेडने सांगितले आणि सोनमकडे जवळ येत पुढे सरकले. सोनमला एक क्षण आश्चर्य वाटले आणि काहीतरी सांगायचे होते. हेड तिला हात मिळवून कौतुक करणार होता. सोनमला अस्वस्थ वाटले, पण ती असहाय्य होती. तिने हात पुढे करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अक्षतने हस्तक्षेप करून तिचा हात पकडून अभिनंदन केले. हेड रागावला, पण त्याने आपला राग ताब्यात ठेवला. त्याने आनंदी चेहऱ्याचा भाव राखत सोनमचे अभिनंदन केले. सोनमला दिलासा वाटला की अक्षतने तिला हेडपासून वाचवले. हेड आपल्या कक्षात परत गेला आणि रागाने भरलेला वाटत होता. तो कॅफेटेरियाचा CCTV पाहत होता. माझे आभार मानण्याची गरज नाही. मला कळालं की हेडसोबत हात मिळवताना तुला अस्वस्थ वाटत होता. अक्षतने कॉलरवर उचलली. डोळा झपाटत म्हणाला. अतिशय मोठं कसं वाटू नकोस. जर दुसऱ्याने माझी परिस्थिती समजली असती तर तेही तसेच केले असतं. आता मला जाऊ दे आणि प्रवीणसोबत माझं जेवण एन्जॉय करू दे, सोनमने तोंड बाजूला हलवत सांगितले.
अक्षत हुलकसारखा रागावला आणि ऑर्डर सेक्शनमधून तिची प्लेट पकडला. तिचा हात धरला आणि तिच्यासमोर बसवलं. तुम्ही मला जबरदस्ती करू शकत नाही. मी तुझी प्रेमिका किंवा बायको नाही की तुझ्या आदेशांचे पालन करेन. सगळे आपल्याला पाहत आहेत, मला जाऊ दे. सोनम अक्षतच्या वागणुकीने रागावली. तुला आपल्या कुटुंबातील भांडणांची माहिती हवी आहे का नाही? नाहीतर जाऊ शकतेस. होय, तर माझ्यासोबत खा चॅटरपॉक्स, अक्षत म्हणाला आणि तिला खाऊ घालू लागला. ठीक आहे राक्षस, सोनम आनंदी अभिनय करत आणि नकली हसू दाखवत म्हणाली. मला हे आवडतं, अक्षत म्हणाला आणि तिला खाऊ घालत राहिला. जेवणानंतर अक्षतला त्याच्या हेडकडून बोलावलं गेलं. हेड रागाने फटकारतो. अक्षत, मी समजत होतो की तू या प्रोजेक्टसाठी सक्षम आहेस, पण आता मला वाटतं की तू हे हाताळू शकणार नाहीस. मी तुला दुसरा प्रोजेक्ट देत आहे. जतीन हा प्रोजेक्ट हाताळेल. क्लायंट म्हणाला की त्याला तुझ्या प्रेझेंटेशनवर समाधान नाही. आता तू जाऊ शकतोस, हेडने कठोर स्वरात सांगितले, राग ताब्यात ठेवत. सर पण, अक्षत म्हणाला आणि समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. हेड थेट खोलीतून बाहेर गेला आणि जतीनला जबाबदारी दिली. अक्षतला वाईट वाटले आणि त्याने हेडच्या हेतूंवर शंका घेतली. हेड इतका असमजूत कसा असू शकतो? कंपनीचा हेड मेल टाकण्याऐवजी मला रागावला. तो औपचारिकता पाळत नाही आणि फक्त तसंच प्रोजेक्ट दुसऱ्या मॅनेजरला देतो, संपूर्ण टाप समोर, आधीच्या मॅनेजरला अपमानित करून. त्याचा काहीतरी हेतू आहे. मला त्याची तपासणी करावी लागेल, अक्षतने स्वतःशी बोलत म्हणाला. सोनम हे सगळं पाहून स्तब्ध झाली. तिला अक्षतसाठी वाईट वाटले. तिने स्वतःशी वचन दिलं, मी कधीही कोणालाही अक्षतशी अन्याय करू देणार नाही. मी सगळं योग्य करणार. तिच्या अंतःकरणाने तिला जागर केले. पूर्वीचा आढावा. सोनम हे सगळं पाहून स्तब्ध झाली. तिला अक्षतसाठी वाईट वाटले. तिने स्वतःशी वचन दिलं की मी कधीही कोणालाही अक्षतशी अन्याय करण्याची संधी देणार नाही. मी सगळं योग्य करणार. तिच्या अंतःकरणाने तिला जागर केले. सध्या स्थिती. संध्याकाळी. हाय मिस्टर मेहरा, कसे आहात? भेटून आनंद झाला. अभिनंदन, तुम्ही खूप मोठी डील मिळवली हे मी म्हणतोच, रोनितने आतल्या मनात ईर्ष्या ठेवून सांगितले. धन्यवाद, पार्टीचा आनंद घ्या, हेड मेहरा हसत म्हणाले. काय झालं मिस्टर मेहरा? मला वाटतं की तुमच्या डोळ्यात काही खास पाहुणा शोधत आहात. मला पण माहिती द्या, म्हणजे मी त्या व्यक्तीची चांगली काळजी घेऊ शकतो, रोनितने कपटी हेतूने विचारले. माझा कर्मचारी वर्ग. मी माझ्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे, काही जास्त किंवा कमी नाही. समजलं का मिस्टर रोनित सिंग? मेहरा ठाम आवाजात म्हणाले आणि रोनितच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. रोनित अस्वस्थ हसला आणि त्या ठिकाणावरून जाऊन आपल्या इतर सामाजिक नेटवर्कमध्ये सामील झाला. सोनम आपल्या सहकाऱ्यांसोबत आली. वीणा, राणी आणि प्रवीण. तिने गळत गुलाबी रंगाची लांब गाऊन परिधान केला होता, ज्यावर पांढऱ्या दगडांची एम्ब्रॉयडरी होती. जिच्या केसांचा स्टाईल खूपच सुंदर होता. काही ठिकाणी मोत्यांची चमक होती. हलका मेकअप आणि तेजस्वी हसरा चेहरा होता, ज्यामुळे प्रत्येकाचे लक्ष तिकडे गेले. ती इतक्या आत्मविश्वासाने चालत होती की सगळ्यांना तिच्या अप्रतिम सौंदर्याने स्तब्ध केले. सोनम अक्षतची उपस्थिती शोधत होती. तिच्या डोळ्यांनी ठिकाण स्कॅन केले, पण तिला अक्षत दिसला नाही. तिला त्याची आठवण येत होती. सोनमला वाटत होतं की ती एकटी पडली आहे, जरी ती गर्दीत होती. मिस सोनम, कृपया या, भेटून आनंद झाला. मी तुला माझ्या मित्रांशी आणि माझ्या व्यवसाय भागीदारांशी परिचय करून देऊ इच्छितो. मेहराने तिचा हात जबरदस्तीने धरला. सोनमला असहाय्य वाटले. कंपनीचे हेड मेहरा तिला घेऊन सर्वांशी परिचय करून देतात. हळूहळू तिला थोडं अस्वस्थ वाटू लागलं आणि तिचं हृदय अजूनही अक्षतच्या शोधात होतं. तिने विचार केला, तो अजून पार्टीत का आला नाही? मेहरा सॉफ्टवेअरच्या वितरण आणि इतर संबंधित विषयांवर चर्चा करत व्यस्त झाला. सोनमने सावकाश मेहराच्या डोळ्यांतून सुटून रोनितला धडक दिली. तो तिच्याकडे जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण सोनमने तात्काळ आपले वर्तन दाखवून त्याला नकार दिला. तो तिला नाचायला जबरदस्ती करत असताना मेहरा वेळेवर आला आणि म्हणाला, ती माझ्यासाठी खास आहे, म्हणजे माझी कर्मचारी आहे, म्हणून करू नकोस. रागावलेले मेहरा तिला एका कोपऱ्यात नेतात. पहा मिस सोनम, मला तुमच्याशी बोलायचं आहे, खरोखर वैयक्तिक. मी अक्षय मेहरा, कंपनीचा हेड, आणि मेहरा बोलत होता, पण सोनमने मध्येच सांगितले, सर मला वॉशरूममध्ये जावं लागेल, कृपया मला मार्ग दाखवू शकता का? सोनमने सुटण्याचा मार्ग ठरवून विचारलं. अक्षय मेहराने मान हलवली आणि तिला मार्ग दाखवला. नंतर त्याचा जवळचा मित्र रौनक त्याच्याशी बोलायला आला. तो इतका चर्चेत रमला होता की सोनमशी बोलायला विसरला. पार्टी जोरात सुरू होती. स्टेजवर कर्मचारी डीजेच्या धुनांवर नाचत होते. डिस्को लाईट्स ठिकाणात चमकत होत्या. पूल देखील सुंदर सजवला होता. शॅम्पेन ग्लासच्या ढिगाऱ्यातून वाहत होते. सगळे जोरात पार्टी करत होते. चमकदार सुंदर स्त्रिया आणि आकर्षक पुरुष
जोडप्यांसह नाचक क्षणांचा आनंद घेत होते. सोनम पार्टी सोडायला तयार होती कारण तिला कंटाळा आला होता. पण वीणाच्या आग्रहावरती राहिली आणि एका कोपऱ्यात बसली. वीणाने तिला मॉकटेल आणून दिला. सोनमने हळूहळू प्यायला सुरुवात केली आणि थोडी अस्वस्थ झाली. तिला पार्टी संपेपर्यंत बसवण्यासाठी अजून एक दिला गेला. सोनमने अधिक मॉकटेल मागितले आणि स्वतःला मद्याच्या प्रभावाखाली आणले. वीणा तिच्या अवस्थेवर आश्चर्यचकित झाली आणि तिला राणीला जबाबदारी दिली आणि मॉकटेलच्या साईड इफेक्टची तक्रार हेड अक्षय मेहराला करायला गेली. अचानक राणीला घरातून कॉल आला आणि ती त्याला उचलायला गेली. बाहेर जाताना ती आईशी बोलत होती तर सोनम गोंधळ करत होती आणि वेड्यासारखी वागत होती. ती पूलमध्ये पडायला आली पण अक्षतने अर्ध्या पावलावर तिला वाचवले आणि फिरवले. ती त्याच्यावर पडली आणि गप्पा मारत म्हणू लागली, "अरे राक्षस, तू आलास? किती छान. मी तुझीच आठवण करत होते. तू आतापर्यंत कुठे लपला होता, शरारती मुलगा?" आणि त्याला घट्ट मिठी मारून गालावर चुंबन दिले. पार्टीमध्ये संगीत जोरात वाजत असल्यामुळे आणि लोक नाचत असल्यामुळे कुणालाही लक्ष गेलं नाही. "तू मूर्ख, तू मद्यपान केलंस का? माझ्यासोबत ये. या अवस्थेत तू स्वतःला त्रासात टाकशील," अक्षत म्हणाला आणि तिला कोणालाही न दिसता घेऊन गेला. राणीने संपूर्ण पार्टीत सोनमला शोधलं. वीणाने फक्त अक्षय मेहराला आणलं आणि सोनम हरवलेली होती. अक्षय घाबरला आणि गार्डांना तिचा फोटो दाखवून शोधायला लावले. दरम्यान सोनम आणि अक्षत कारमध्ये पोहोचले आणि अक्षतने तिला कारमध्ये बसवले. चॅटरबॉक्स, बोलणं थांबव. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या नवीन कथेचे हे 2 भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. दोघी भागांना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.